एकेकाळी परिस्थिती अशी होती की आपल्याला कुठल्याही पद्धतीचा रिमाइंडर लागायचा नाही, कुठल्याही पद्धतीच्या ॲपचीही गरज नव्हती, तरीसुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी सुरळीतपणे करायचो. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आपला स्मार्ट मित्र म्हणजे आपला फोन सतत आपल्या खिशात असतो आणि आपल्याला सतत रिमाइंडर्स देत असतो. इतकंच नाही तर वेगवेगळी ॲप्स आपलं आयुष्य जास्त सुलभ करत असतात. चला पाहूया असंच एक स्मार्ट ॲप. स्त्रियांना किंवा महिलांना वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला आणि त्या खाऊ घालायला इतरांना खूप आवडतात. पण दरवेळी वेगळी रेसिपी आणायची कुठून आणि ती शोधायची कुठून, यासाठी मी तुम्हाला एक आज ॲप सांगणार आहे आणि या ॲपचं नाव आहे किचन स्टोरीज. या किचन स्टोरीज ॲपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला मिळतील. अगदी सध्या उन्हाळा चालू आहे तर वेगवेगळ्या कोल्ड्रिंक्स म्हणजे थंड पेयांपासनं ते अगदी वेगवेगळ्या स्वीट डिशेसपासनं नॉनव्हेजपासनं वेगवेगळ्या डिशेस इथे तुम्हाला मिळतील, याच्या रेसिपीज मिळतील. वेगवेगळ्या डिशेस इथे आहेत आणि त्याचसोबत ह्या डिशेस बनवताना तुम्हाला कुठलं काही वेगळी टिप हवी असेल तर तिथे वेगवेगळ्या टिप्स म्हणजे हाऊ टू असा हा ऑप्शनही देण्यात आलेला आहे. या हाऊ टू ऑप्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय देखील पाहायला मिळतील की तुम्ही वेगवेगळ्या ज्या टिप्स असतात आपल्या घरातल्या एखादी रेसिपी बनवताना ज्याने आपली रेसिपी एकदम क्विक होऊ शकते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्सही या ॲपमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या हाऊ टू या पर्यायामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या टिप्स आपल्याला मिळत आहेत. म्हणजे अगदी लोण्यापासून तूप कसं काढायचं, तर ते आपल्या मिक्सरचं ब्लेंडर कसं साफ करायचं, ह्याच्यात छोट्या छोट्या आणि क्विक टिप्स आपल्याला या सगळ्या ॲपमधनं मिळणार आहेत. त्याचसोबत तुम्हाला जर एखादी रेसिपी बनवायची असेल, तुम्हाला जर आज एखादी स्वीट डिश बनवायची असेल आणि तुम्ही जर ती रेसिपी पाहिली असेल पण त्या रेसिपीला लागणारं सामान याची लिस्टही तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर एकापेक्षा जास्त रेसिपीज बनवायच्या असतील या ॲपमार्फत तर तुम्हाला मोठी लिस्ट बनवावी लागेल आणि त्या सगळ्या लिस्ट तुम्ही इथे या ॲपमध्ये सेव्ह करू शकता. हा पर्याय देखील या ॲपमधून देण्यात आलेला आहे. या सगळ्या रेसिपी फक्त बनवायच्या कशा याची कृतीच दिलेली नाही आहे, तर यामध्ये व्हिडिओज देखील देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हालाही त्याच्यामधनं आयडिया येईल नक्की की ही रेसिपी तयार कशी करायची आणि तुम्हाला जास्त कन्फ्युजनही होणार नाही की या रेसिपीमध्ये एक्झॅक्टली त्यांनी हे कसं केलं आणि काय केलं आहे. म्हणजे अगदी तुम्हाला भाषा कळत नसली तरी व्हिडिओ बघून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळू शकतात आणि अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता. या किचन स्टोरीज या ॲपमध्ये अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे फिल्टरचा. तुम्ही इथे पाहू शकता, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट असेल, स्नॅक्स असेल, ब्रेकफास्ट, ड्रिंक, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आवडेल तर तुम्हाला फक्त स्टार्टर बनवायचं असेल वेगळ्या प्रकारचं तर तुम्ही फक्त स्टार्टरचा ऑप्शन दाबलं की वेगवेगळ्या स्टार्टरचं लिस्ट तुमच्यासमोर येतील. त्याचप्रमाणे डेझर्ट, ड्रिंक याचं पण सेम आहे. त्याचसोबत इथे वेगवेगळे असे ऑप्शन्सही देण्यात आलेले आहेत की इझी, डिफिकल्ट, मीडियम. तर तुम्ही रोज कुक करत नसाल तर तुम्हाला एखादी छोटीशी रेसिपी करून जर तुमच्या घरच्यांना खुश करायचं असेल तर मग तुम्ही एखादी इझी रेसिपी शोधू शकता किंवा मीडियम, हार्ड असे वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. आणि जे एखाद्या मुलीला म्हणजे जर ती घरी स्वयंपाक करत नसेल आणि जर तिला बनवायचं असेल तर हा खूप छान पर्याय आहे. त्याचसोबत इथे डाएट म्हणूनही एक पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियन रेसिपीज तुम्हाला मिळतील. त्याचसोबत आहे अल्कोहोल फ्री, शुगर फ्री असे वेगवेगळे ऑप्शन्स ज्याच्याने तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज फॉलो करता येतील. त्याचप्रमाणे प्रिपरेशन टाईम म्हणून सुद्धा एक आपल्याला वेगळा ऑप्शन देण्यात आलेला आहे. अंडर 20 मिनिट्स, अंडर 30 मिनिट्स, अंडर 60 मिनिट्स असं वेगवेगळे प्रिपरेशन म्हणजे तयारी करण्यासाठी जो आपल्याला वेळ लागतो त्याचाही एक ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. वेगवेगळे पर्याय इथे देण्यात आलेले आहेत. ते म्हणजे मेन इन्ग्रेडियंट्स. आता मेन इन्ग्रेडियंट्समध्ये गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्या आहे पोक आहे किंवा मग पास्ता आहे, व्हेजिटेबल्स आहे. म्हणजे आपल्याला आपल्या रेसिपी म्हणजे आपली जी आपण डिश बनवणार आहोत त्यातलं मेन इन्ग्रेडियंट काय हवं आहे यानुसार आपण ते निवडू शकतो आणि तयार करू शकतो. तुम्ही जर एखाद्या ॲपच्या सर्च या ऑप्शनमध्ये गेलात तर तुम्हाला फक्त एखादी गोष्ट सर्च करण्याचाच पर्याय उपलब्ध असतो. पण या ॲपमध्ये इथे तुम्ही सर्चच्या ऑप्शनमध्ये गेलात तर तुम्हाला वेगवेगळे अजून पर्याय उपलब्ध होतात. म्हणजे तुम्हाला नक्की काय सर्च करायचं आहे की ब्रेकफास्ट सर्च करायचं आहे तुम्हाला की हाऊ टू व्हिडिओज म्हणजे ते कसं बनवायचं हे व्हिडिओज बघायचे आहेत की 20 मिनिट्स डिशेस. म्हणजे जर तुम्ही खवय्ये असाल तर वेगवेगळ्या डिशेस नक्की तुम्ही यामधून खाऊ शकता.
मदर्स डे जवळ आलाच आहे. जर तुम्ही तुमच्या आईला खुश करायचं असेल तर हे ॲप वापरून तुम्ही एखादी नक्की रेसिपी करून पहा आणि आम्हालाही कळवा. कॅमेरामॅन अजित शिवधरकरसह स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई.